झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियामध्ये दरार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा कॅप्टन धोनीला टार्गेट केलेलं आहे। एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय मिळालेला नाहीये, तर संपूर्ण टीम यामागे होती असं सेहवागनं म्हटलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही प्लेयर्समधील वाद जो आहे तो शमलेला नसल्याचं स्पष्ट झालंय। पुन्हा एकदा माही आणि वीरू आमने सामने आलेत। टीम इंडियामधील वाद अजूनही शमला नसल्याचं स्पष्ट झालंय। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माही वीरूच्या वादाचा पहिला एपिसोड संपल्यानंतर आता दुसरा भाग सुरू झालाय। आता वीरेंद्र सेहवागनं कॅप्टन धोनीला टार्गेट केलंय। एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय मिळाला नाही, तर संपूर्ण टीम यामागे होती असं सेहवागनं म्हटलंय। हम लोगों की टीम थी जो बिल्ड कर रहे थे, सो जो टीम थी वो बहुत स्ट्रांग टीम थी हमारी, जिसकी वजह से उनकी कैप्टनसी में हम लोगों ने तो T20 वर्ल्ड कप जीते। एक T20 वर्ल्ड कप जीता और एक 2011 में 50 ओवर वर्ल्ड कप जीता। अगर अच्छी टीम होती किसी भी कैप्टन के पास तो वो जरूर जीती। ऑस्ट्रेलिया ने टाइम था जब काफी 3 लगातार वर्ल्ड कप जीते बिकॉज ऑफ उसकी टीम, नॉट बिकॉज ऑफ कैप्टन। आई थिंक जो हमारा मानना है वो ये कि हमारी एक अच्छी टीम है, इंडियन टीम, जिसकी वजह से हम लोग वर्ल्ड कप जीते एंड बैक्ड बाय धोनीज कैप्टनसी। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या दोघांच्या वादाचा परिणाम टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर झाला होता आणि भारतीय टीमची ऑस्ट्रेलियात वाताहत झाली होती। आता भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जातेय आणि त्यानंतर लगेचच T20 वर्ल्ड कप होतोय। मात्र त्यातच वीरूनं धोनीला टार्गेट केल्यानं टीम मध्ये अजूनही सर्व काही ठीक नसल्याचं स्पष्ट होत आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आपण पाहिलं टीम इंडियामध्ये दरार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करणार आहोत। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे यावेळेला आपल्याबरोबर आहेत। अमर, वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा कॅप्टन धोनीला टार्गेट केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एक गोष्ट लक्षात येते आहे की टीममध्ये जे आहे ते सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। काय सांगाल? अगदी बरोबर आहे विशाल, कारण की आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाहिलं होतं की वीरू आणि धोनीमध्ये जो वाद झाला होता त्यानंतर बरेच दोघांकडून शाब्दिक चकमक सुद्धा झाली होती। सर्वात पहिली सुरुवात झाली होती धोनीने जी फिल्डिंग बाबत एक आक्षेप घेतला होता जे सिनियर प्लेयर्स आहेत, आणि त्यानंतर सेहवागने एक कॅच पकडून धोनीला उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर रोटेशन पॉलिसीवरूनही दोन्ही प्लेयरमध्ये बराच वाद झाला होता। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणानंतर हा वाद अतिशय शिगेला पोहोचला होता आणि त्याचा फटका टीम इंडियाला सुद्धा बसला होता। आणि आज आता जेव्हा T20 वर्ल्ड कप समोर आहे, लंकेचा दौरा आहे, अगदी अशा वेळेस या दोन्ही मोठ्या स्पर्धा तोंडावर असताना सेहवागने परत एकदा धोनीला टार्गेट केलं आहे। त्यामुळे टीम इंडियात अजूनही सर्व काही ठीक नाही आहे स्पष्ट होत आहे आणि टीममध्ये दुफळी असल्याचंही स्पष्ट होत आहे। आणि एकूणच या सर्वाचा परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर होण्याची सुद्धा एक चिंता व्यक्त करण्यात होते, कारण की तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वाद झाला होता, त्याचा परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर सुद्धा झाला होता आणि फटका सुद्धा बसलेला होता टीमला। विशाल, नक्कीच अमर, ज्या प्रकारे आपण सांगता की याचा परिणाम हा परफॉर्मन्सवरती होतोय, तर आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसांपासून हा वाद शमण्याचे चिन्ह दिसत नाहीये आणि येत्या काळामध्ये आणखी काही मॅचेस खेळायचे आहेत आणि धोनी आणि सेहवाग यामुळे पुन्हा एकदा टीममध्ये 2 गट असल्याचं हे सिद्ध होतंय आणि सेहवागनं पुन्हा एकदा टार्गेट केलेलं आहे। येत्या काळामध्ये याचा टीम इंडियाला कितपत फटका बसण्याची शक्यता आहे? विशाल, आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बघितलं तर किती मोठा फटका बसलेला आहे। आणि अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, क्रिकेट हा टीम गेम आहे आणि टीम गेममध्ये एक संघ सगळे एक दिलाने खेळले पाहिजे। समजा 2 गट एका टीममध्ये असतील तर त्याचा निश्चित परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर होत असतो। यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे, जे टीम गेम असतात ते एक दिलाने खेळावे लागतात, एक टीम म्हणून मैदानात जावं लागतं आणि जेव्हा एक टीम म्हणून प्रतिस्पर्ध्यांसमोर जात असते एखादा संघ, तेव्हा त्याचा फायदा सुद्धा मिळतो आणि त्यात जोशात खेळत असते। पण आपल्याकडे जेव्हा टीममध्ये फूट असल्याची बातम्या येतात, दुफळी असल्याच्या जेव्हा माहिती पुढे येते, त्याचा फटका, त्याचे परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर सुद्धा दिसलेले आहे। आणि आता सुद्धा माही आणि धोनीमध्ये अजूनही कुठेतरी शीतयुद्ध सुरू आहे असं स्पष्टपणे जाणवत आहे। सिनियर प्लेयर्स आणि युवा प्लेयर्स अशी सरळ एक दुफळी निर्माण झाल्याचं एक चित्र निर्माण झालेलं आहे। विशाल, झी 24 तास एक पाऊल पुढे।